आपल्या सगळ्यांचं थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत। आज आपण मुंबईच्या आझाद मैदानावर आहोत। या आझाद मैदानावर आज पासून एक सामूहिक उपोषण सुरू आहे या ठिकाणी बेमुदत। आणि हे उपोषण पद्मश्री लक्ष्मण माने उपराकार यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होत आहे। आणि या उपोषणाच्या मागे मागण्या काय आहेत आणि कशा आहेत या संदर्भात आपण माननीय लक्ष्मण माने सर यांच्याशी बोलणार आहोत। माने सर, आजच्या तुमच्या उपोषणाच्या मागण्या म्हणजे आपण म्हटलं आहे की 5.5% आपल्याला आरक्षण आहे, ते वाढवा अशी आपली मागणी नाही, परंतु आदिवासींच्या यादीमध्ये आपल्याला टाकावं अशी मागणी आहे, ती नेमकी का? आम्ही आता आपण पाहिलं तर आमचा जो उल्लेख आहे तो आमचा उल्लेख हा क्रिमिनल ट्राईब आहे आणि तो क्रिमिनल ट्राईब ॲक्ट 1871चा तेव्हा ब्रिटिशांनी आम्हाला क्रिमिनल ट्राईब म्हणलेला आहे, क्रिमिनल कास्ट म्हणलेलं नाही। आम्ही ट्राईब आहोत। दुसरं नोमॅडिक ट्राईब आहेत, कास्ट नाहीत। आम्ही संबंध एंटायर हिंदू कास्ट सिस्टीमचा भाग नाही आहोत। आम्ही त्याच्या बाहेरचे लोक आहोत। आम्ही गावातले लोक नाही, आम्ही गावकुसाच्या बाहेरचे सुद्धा लोक नाही। आम्ही त्याच्या पलीकडे जिथे माळऱ्या नागंदऱ्या जिथे वेस्टलँड आहे तिथे झोपड्या करून पालं टाकून 3 दिवस राहतो, 3 दिवसानं दुसरीकडे निघून जातो। तर आम्हाला गाव नाही, पण आम्हाला आयडेंटिटी आहे, ते आमची ट्राईब अशी आहे। बिलकुल। पण सर, म्हणजे आदिवासी समूहाची जी यादी आहे म्हणजे त्यांचा एक जो बेस आहे क्रायटेरिया की एका ठिकाणी राहणं म्हणजे जल असेल जंगल असेल त्या ठिकाणी निवास आणि जमीन कसणं, हा जो निकष आहे या निकषामध्ये भटक्या विमुक्त जमातींचा नेमका समावेश होतो का? तर आम्ही एक तर एका जमातीचे लोक नाही, आम्ही जमाती आहोत, पण बाबासाहेब ज्यांना ब्रोकन मेन म्हणाले त्या जमाती आहोत। म्हणजे आम्ही आदिवासींपासून तुटलो आहोत आणि गावानं आम्हाला घेतलेलं नाही, असं ट्रॅन्झिटमध्ये आम्ही आहोत। ब्रिटिशांनी आम्हाला इथे आणलं, ब्रिटिशांनी नुसतं इथं आणलं नाही आम्हाला, तर त्यांनी आमच्या सेटलमेंट केल्या आणि त्या सेटलमेंटमध्ये आम्ही 80 वर्ष काढली ओपन जेलमध्ये। असंच ओपन जेलमध्ये 80 वर्ष काढले सेटलमेंट। हां, तेव्हा आम्ही ट्राईब आहोत आणि त्याच्याबद्दल कुणाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नाकबूल करीत नाही। मग तुम्ही आम्हाला का नाही घातलं त्यात? तर त्याच्यामध्ये आम्हाला घालता आलं नाही। त्याचं कारण आम्ही 52 साली स्वतंत्र झालो, देश 47ला स्वतंत्र झाला, कॉन्स्टिट्यूशन 50ला आली आणि आम्ही 52ला आमच्या तारा नेहरूंनी तोडल्या आणि 52ला तो कायदा रिपील झाला। म्हणजे या संदर्भात मला एक प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅजेटचा संदर्भ आपल्या मागणीमध्ये येतो, हैदराबाद गॅजेटचा संदर्भ मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये येतो, आपल्या मागणीमध्ये येतो, तर या समान धाग्यामागे काही नेमकं काय कारण आहेत? नाही, एक कारण असं आहे की आत्तापर्यंत आम्हाला राज्यकर्ते काय सांगत होते, आम्ही त्यांना सांगत होतो की कर्नाटकात माझे नातेवाईक आहेत, म्हणजे रोटीबेटी व्यवहार चालू आहे, आंध्रामध्ये माझे नातेवाईक आहेत, रोटीबेटी व्यवहार चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्या लिस्टमध्ये घाला असं आम्ही पूर्वी मागायचो। आम्हाला राज्यकर्ते असं सांगायचे का त्या स्टेटच्या लिस्ट आहेत, आम्ही नाही केल्या, त्या आपल्या लिस्टमध्ये तुम्ही नाही ना, आणि ते घालायचे तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागते असं आम्हाला सांगत होते। त्यामुळे आम्ही पोहतो, काय बोलता येत नव्हतं। पण आता जेव्हा मोठ्या जातीचं दुखणं आलं आणि संख्या आणि डोकी जेव्हा मोठी वाढली तेव्हा रस्ता कसं काय निघाला? हे गॅजेट कुठनं आलं? त्याच्या आधी तर या गॅजेटचा कधीही उल्लेख कोणी केला नाही। मग आता हे हैदराबाद गॅजेट आलं, सातारा गॅजेट आलं, औंधचं गॅजेट आलं, मुंबईचं गॅजेट आलं, ही गॅजेट का निघाली? जर आमच्यासाठी का नाही निघाली? पण सर, जेव्हा असं एखाद्या यादीमध्ये आमचा समावेश करा, असा जेव्हा आता मराठा समाज म्हणतोय की आम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा, पण जेव्हा तुम्ही असं म्हणतात की आम्हाला आदिवासी समुदायात समाविष्ट करा, 5.5% आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आहे, तर या आरक्षणा मागण्यामागचा हेतू राजकीय आरक्षणाच्या संदर्भातही आहे का नेमका? राजकीय ते सोडून द्या, आम्हाला ग्रामपंचायतीत कोण निवडून देणार? आम्ही पार्लमेंटरी काय गोष्ट म्हणजे सोडून जेव्हा मागणी नो नो हे बघा, मी तुम्हाला सांगतो, आम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन पाहिजे एक, ते जर आम्हाला मिळालं तर आमचा सब प्लॅन तयार होईल। आम्हाला आर्थिक
फायदा होईल. केंद्राचा आणि राज्याचा निधी आम्हाला मिळायला लागेल. त्याच्यामुळं आमचं पुनर्वसन शक्य होईल. आज सरकारकडे आमच्यासाठी पैसा नाही आहे. मग का पैसा नाही आहे तर आम्ही प्लॅनमध्येच नाही, अंदाजपत्रकातच आम्ही कुठे नाही. मग आम्ही अंदाजपत्रकात नसू तर आम्हाला पैसे कुठून मिळणार? हां, ही गेली 70-80 वर्ष आम्ही बोंब मारतो आहोत की अहो आम्हाला पैसे द्या कुठून तरी. तर आमच्यासाठी सब प्लॅन बनत नाही, कंपोनंट प्लॅन बनत नाही. मग जसं सब प्लॅन कंपोनंट प्लॅन बनवला आहे तसं आमच्यासाठी प्लॅन बनवा. नंबर 1, आम्हाला आदिवासींचं काढून काहीही नको आहे. आम्हाला त्यांच्या यादीत घाला अशी पण आमची मागणी नाही आहे. आम्ही मागणी स्पष्ट आहे. आम्ही असं म्हणतोय की त्यांना अ म्हणा, आम्हाला ब म्हणा. त्यांना अ म्हणा, आम्हाला ब म्हणा, पण मी ट्रायबलच आहोत ना. मग आम्ही ट्रायबल असू तर आम्हाला ट्राईबच्या स्वतंत्र सवलती द्या. त्यांच्या काढून आम्हाला देऊ नका किंवा त्यांच्यातलं काढून आम्ही मागत नाही. आमचं आम्हाला द्या. आमच्या हक्काचं 5.5% आहे, त्याच्यात आम्ही वाढवू नका. हां, कमी नाही करायचे, पण वाढवू नका किंवा कुणाच्या लिस्टमध्ये आम्हाला घाला अशी आमची मागणीच नाही आहे. पण सर, या ज्या 42 जमाती आहेत ह्या स्कॅटर्ड आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात. आपण अशी मागणी करा, म्हणजे आपलं म्हणणं जे आहे आम्हाला गावही नाही शिवही नाही, म्हणजे ग्रामपंचायतीचा साधा दाखलाही नाही. तर या स्कॅटर्ड जमातींना एका ठिकाणी आणून त्यांचं एक स्वतंत्र डिव्हिजन करावं आणि त्या ठिकाणी डिव्हिजन आयुक्तांनी त्यांची गावं निर्माण करावी, अशी काही मागणी आपली होऊ शकते का? नाही, हे दिलं आम्ही सरकारला. हे आम्ही सरकारला सगळं दिलं आणि सरकारला हे सगळं दिल्याच्या नंतर सरकारनं यशवंतराव चव्हाण गृहनिर्माण मुक्त गृहनिर्माण वसाहती निर्माण करण्याचा निर्णय पण घेतला. कार्यवाही काही झाली नाही, त्याला आपण काय करणार? बिलकुल. या संदर्भात सरकारबरोबर आपली काही चर्चा झाली किंवा सरकारच्या प्रतिनिधींची काही बोलणं झालंय आपलं? सरकारच्या बरोबर हा, म्हणजे प्रतिनिधींची नाही. आता हे तर अनेक सरकारांशी आम्ही बोललो. हो हो, बिलकुल बिलकुल. तर निश्चितपणे या ठिकाणी माननीय लक्ष्मण माने सर यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला भटकळ विमुक्तांचे नेते रमेश श्रीखंडे धुळ्याहून आलेले आहेत. पॅन्थरची तोप आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणारे माजी आमदार माननीय जयदेव गायकवाड साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपल्या या सगळ्या प्रतिक्रिया निश्चितपणे समाजापर्यंत आणि आमच्या माध्यमातून इतर सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद आपण त्रिवेग मीडियाला जो आपला वेळ दिला.